डोंबिवली म्हणजे वडापावची नगरी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। डोंबिवलीमध्ये खूप वडापाव लवर्स आहेत आणि यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असे वडापावचे स्पॉट सुद्धा आहेत। डोंबिवलीतील चंदू वडापाव गेले 25 वर्ष डोंबिवलीत खूप जास्त प्रसिद्ध आहे। मोजक्या 5 प्रसिद्ध वडापावमध्ये या चंदू वडापावचे नाव आवर्जून घेतलं जातं। यांचा वडापाव फक्त 15 रुपयाचा असून आजही अनेक जुने डोंबिवलीकर आवर्जून इथे वडापाव खाण्यासाठी येतात। चंद्रकांत म्हात्रे यांनी हा व्यवसाय 1997 ला सुरू केला। सुरुवातीला काका आणि त्यांच्या बहिणी मिळून हा व्यवसाय चालवायचे। तेव्हा भाज्या चपात्या असं सगळं ते विकायचे, पण नंतर बहिणींची लग्न झाल्यावर काकांनी फक्त वडापाव विकण्यास सुरुवात केली। त्यांच्या इथला वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या इथे मिळणारी हिरवी चटणी आणि त्यासोबतच कांदा कोबी आणि बरंच काही। बटाट्याची भाजी तर उत्तम लागते आणि त्यामुळेच त्यांच्या वडापावला अधिक चव आहे। डोंबिवलीतल्या टॉप 5 वडापाव मध्ये हमखास चंदू वडापावचं नाव घेतलं जातं। काकांचा स्वभाव बोलका असल्यामुळे गेली 20-25 वर्ष जुने गिराईक आजही सातत्याने इथे येत असतात। अगदी दुकानाच्या सुरुवातीला 2 रुपये वडापाव ठेवण्यात आला होता। आजही कोणी 10 रुपये जरी घेऊन आले तरीही काका त्या माणसाला खाल्ल्याशिवाय पाठवत नाही। कॉलेजच्या आणि शाळेच्या मुलांसाठी तर हा चंदू काकांचा वडापाव बजेटमध्ये बसणारी आणि चविष्ट अशी गोष्ट आहे। त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या अनेक शाळा आणि कॉलेजातील मुले पिझ्झा आणि बर्गरच्या जमान्यात आवडीने वडापाव खायला येतात। यामध्ये चंदू वडापावची टेस्ट तर आहेच, पण त्यासोबतच आपुलकी आणि प्रेम सुद्धा आहे। इथे तुम्हाला 15 रुपयाचा वडापाव, त्यासोबत समोसा, बटाटा भजी आणि चहा हे सगळं मिळेल। माझं नाव चंद्रकांत म्हात्रे। दुकानाचं नाव काय? दुकानाचं नाव तर असं चंदू वडापाव बोलतात सगळे। हा, पत्ता काय? पत्ता सुनील नगर DNC रोड। किती वर्ष झाले सुरू केलं? आता सुरू केले 97 ला झाले आहे। कधी सुरू केलं? 97 ला? 97 लाच जानेवारी। जॉब वगैरे करायचं की डायरेक्ट? जॉब तर चांगल्या ठिकाणीच होतो, पण शिक्षण नाही, त्याच्यामुळे कॅन्टीन मध्येच केलं त्याने। फॉर ग्लास लिमिटेड कंपनी, इस्पात कंपनी, स्टँडर्ड बॅटरी, अशा बऱ्याच चांगल्या ठिकाणी काम केलं कॅन्टीन मध्ये। मग त्याच्यामध्ये असं एक दिवसाचा विचार केला की काय करायचं स्वतः धंदा हे चालू केला। शून्यावर नाही केले, 100 रुपयात, पण त्याला व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे। पहिले वडापाव कितीला विकायचा? एकदम स्टार्टिंगला 2 रुपयाला, 2 रुपये 10 रुपया, आज पण 10 रुपयाला गिराक आला तरी सोडणार नाही गिराक। आणि गिराक आज प्रेम आहे, बाकी काहीच नाही। मग मंडळी, तुम्हाला सुद्धा डोंबिवलीतल्या टॉप 5 मध्ये येणारा चंदू वडापाव ट्राय करायचा असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या सुनील नगर येथील चंदू वडापावला भेट द्या आणि मस्त चटपटीत आणि चविष्ट वडापाव खा। साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली।